राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं जे वक्तव्य समोर आलेलं आहे, राम मंदिराचा जो आनंदोत्सव संपूर्ण भारत साजरा करत होता त्याबद्दल बोलताना यांनी सांगितलं की तिथे नाचगाणं चालू होतं। असं म्हणतात की पिंडी वसे ते ब्रह्मांडी दिसे, त्याप्रमाणेच अगदी राहुलजींचा जो पिंड आहे म्हणजे त्यांच्या मातोश्री स्वतः एक बारबाला राहिलेल्या आहेत। स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्याशी विवाह होण्यापूर्वी त्या एक बारबाला होत्या आणि बारमध्ये डान्स करणे, नृत्य करणे हे त्यांचं नित्याचं काम होतं। त्यामुळेच साहजिकच राहुलजी गांधी यांचा DNA किंवा पिंड हा डान्सरचा असल्यामुळेच त्यांना कदाचित या भक्तिमय वातावरणामध्ये सुद्धा त्यांना डान्स दिसला, नाचगाणं दिसलं। आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही भक्तीमध्ये लीन होऊन पावल्या खेळतो किंवा सर्वच भक्ती मार्गामध्ये सुद्धा देवाच्या भक्तीमध्ये लीन होऊन भक्त जेव्हा भक्ती करत असतात, जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण होतं तर त्यावेळी संपूर्ण भारत हा आनंदाने न्हाऊन निघाला होता। त्याला मात्र राहुलजी गांधी यांनी ज्या भाषेमध्ये हिणवलं आहे, ही भाषा संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे आणि मी या भाषेचा राहुलजी गांधी यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। अशा वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। संपूर्ण हिंदूंच्या जनभावना दुखावल्याबद्दल राहुलजी यांनी माफी मागितली पाहिजे, असंच मी या ठिकाणी म्हणेल।